जय जय रघुवीर समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, आज आपण स्वामी समर्थ महाराजांची एक अद्भुत आणि अनसुनी कथा ऐकणार आहोत. ही कथा केवळ कथा नाही, स्वामी समर्थ महाराजांचा चमत्कारी कृपेचा अनुभव आहे. विश्वास ठेवा भक्तांनो, ही कथा ऐकल्यानंतर तुमच्या आयुष्यात परिवर्तन होईल, मनाला शांती भेटेल, अडचणी दूर होतील आणि स्वामी समर्थ स्वतःच तुम्हाला आशीर्वाद देईल. तर मग चला शेवटपर्यंत कथा ऐका आणि जय जय रघुवीर समर्थ म्हणा. अक्कलकोट नगरीत एक गरीब ब्राह्मण कुटुंब राहत होता. त्या कुटुंबाची परिस्थिती फार हालाकीची होती. घरी धान्य नव्हता, मुलं भुकेने रडायचे, संसाराचा उडाताण सुरू होता. हालत खूप खराब होती. तो ब्राह्मण स्त्री आणि पुरुष त्यांना विश्वास होता की स्वामी समर्थ आपली रक्षा करणार. एक दिवस रडत रडत ती स्त्री अक्कलकोट वाडीत आली. तिच्या डोळ्यात अश्रू होता. ती म्हणाली, स्वामी, आता तुमची चरणीच आशा आहे. आता तुमची चरणीच आशा आहे. स्वामी समर्थ त्यावेळी वडाच्या झाडाखाली बसले होते आणि लोकांशी बोलत होते. स्वामींनी त्या बाईला पाहिलं आणि मोठ्याने हसून बोलले, अरे तुझला आता कसली चिंता, तुझे सगळे ओझे समर्थांच्या डोक्यावर टाक. बाईने अश्रू पुसले, पण तिच्या मनात शंका आली. घरी धान्य नाही, मुलं रडतायत, कसं होणार, काय होणार. तेव्हा स्वामी समर्थ महाराजांनी शांत स्वरात म्हणाले, घरी जा, तुझ्या घर रिकाम नाही. ती बाई घरी आली आणि तिने बघितलं, दरात धान्याच्या पोतल्या पडल्यात, भांडीभर अन्न पडलंय. तिने विचार केला, हे कुठून आलंय, कोणी दिलंय. तिने शेजाऱ्यांना विचारला. शेजारी बोलले, आपण काही नाही ठेवलंय, आम्हाला काही माहित नाही. तेव्हा तिला कळलं की ही स्वामी समर्थ महाराजांचाच चमत्कार आहे. दुसरा प्रसंग ऐका भक्तांनो. त्या ब्राह्मणचा दुसरा प्रसंग. थोड्या दिवसानंतर त्या ब्राह्मणचा मुलगा आजारी पडला. आयुष्य त्या मुलाच्या संकटात होता. वैद्य औषध काही काम करत नव्हते. डॉक्टरांनी उत्तर दिला. तो रडत रडत स्वामी समर्थ महाराजांकडे आला. स्वामी समर्थांनी त्या मुलाला बघितलं आणि बोलले, अरे उठ, अजून तुला भरपूर काही काम करायचं या जगात. तुझ्यावर स्वामी समर्थांची कृपा आहे, चल उठ. त्यांचं असं बोलणं आणि मुलाने हळूहळू डोळे उघडले. श्वास सुरळीत झाला, आजार नाहीसा झाला. सगळ्या लोकांनी बघितलं आणि मोठ्याने गायलं, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. भक्तांनो, ही कथा काही साधी कथा नाहीये. जर तुम्ही ही कथा मनापासून ऐकले तर तुमच्या आयुष्यात नक्की परिवर्तन होईल. कारण ही कथा स्वामी समर्थांची कृपाचे उदाहरण आहे, कृपेचा उदाहरण आहे. स्वामी समर्थ म्हणतात की कोणीही
मला मनापासून हाक मारली किंवा कोणी त्यांना मनापासून हाक मारतो, त्यांच्या जीवनात नक्कीच चमत्कार घडतोच, नक्कीच घडतोच. आणि तुमच्या जीवनात पण नक्कीच चमत्कार होईल. मग आता हात जोडा आणि म्हणा, जय जय रघुवीर समर्थ, जय जय श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, तुमच्यावर, तुमच्या आयुष्यावर स्वामी समर्थांची कृपा नेहमीच राहो, हीच माझी प्रार्थना.